बातमी मुंबईतून। मुंबईच्या धारावीतील मतदान केंद्रावर गोंधळ झाला। आपल्या पतीला मतदान करू दिलं जात नसल्याचा आरोप करून एका महिलेनं गोंधळ घातला। संबंधित व्यक्तीच्या नावानं आधीच मतदान झालेलं असूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी महिलेच्या पतीला मतदान करण्याची परवानगी दिली। मात्र त्यांच्या नावे आधीच मतदान झालेलं असताना पुन्हा कुणाच्या नावानं मतदान करण्यात आलं हा प्रश्न अनुत्तरित आहे। याबाबत आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना विचारलं, मात्र त्यांनी बोलायला नकार दिला आणि हा सगळा प्रकार समोर आला। काही मतदार असे आहेत ज्यांचं मतदान ऑलरेडी त्यांच्या नावाने झालेलं आहे असं कळते आणि त्यामुळे काहीसा गोंधळ झालेला आपल्याला पाहायला मिळतो। काय झालं नेमकं? काय झालं, आमच्या नवऱ्याचा वोट आहे ना दुसरा आदमी देऊन गेला असं म्हणतात ते आम्हाला। जो खरा माणूस है तो इतने आए हुए तो कहता है कि बैलेट पेपर पे साइन करके जाओ, तुमने वोट दिया, और जो अंदर में दिया वो अलग दे के चला गया। मतलब एक आदमी पे दो आदमी, मतलब एक नाम पे दो आदमी वोट देगा, ऐसा है क्या? कोणी दिलं बोलतात ते मत? कोणी दिलं माहित नाही, ते सांगता पण नाही ना आम्हाला। तुम्ही सांगा, विचारा ना त्यांना। बॅलेट वर दिला असं तुम्ही म्हणताय? हो, बॅलेट वरती दिला, कारण की ऑलरेडी कोणीतरी सही करून गेलं तिकडे। सही करून ऑलरेडी केलं होतं, मग तिथे अधिकारी काय म्हणाले? ते काय ते त्यांना विचारा प्लीज। सर एक मिनिट घ्या ना, फक्त सांगा मला। त्यांचं म्हणणं असं आहे, कोण आहे इथे निवडणूक निर्णय अधिकारी? कोणी आहे ताई, मॅडम? त्याच्यामुळे कोणीही बोलायला इथे तयार नाहीये, पण काहीसा गोंधळ आपल्याला इथे पाहायला मिळतोय। कॅमेरामन अक्षय करमाडेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। मुंबईतील चेंबूरच्या प्रभाग क्रमांक 153 मध्ये काल रात्री मोठा गोंधळ झाला। शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। बोगस आयडी घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं। त्यामध्ये शिंदे सेनेचे उपविभाग संघटक रवींद्र महाडिक, लक्ष्मण पांढरे आणि आमदार तुकाराम काते यांचा मुलगा तुषार काते यांचा सहभाग होता। पोलिसांनी अडवल्यानंतर तुषार काते आणि लक्ष्मण पांढरेंनी पळ काढला, तर रवींद्र महाडिक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। या घटनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदे सेनेवर गंभीर आरोप करण्यात आले। मुंबईच्या भांडूपमधील आदर्शनगर परिसरात शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। दोन्ही पक्षाचे पदाधिकारी एकमेकांच्या समोर आल्यानं त्यांच्यामध्ये जोरदार बाचाबाचीही झाली। त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केलं। पनवेलच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला। महाविकास आघाडीच्या एका कार्यकर्त्याने एका व्यक्तीवर दुबार मतदारांचा आरोप केला, तसंच या व्यक्तीला लॉकअपमध्ये टाका अशी मागणीही करण्यात आली। पनवेलच्या गुजराती शाळा मतदान केंद्रावर हा गोंधळ झाला। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। नालासोपाऱ्यात वेळेत केंद्रावर आलेल्या मतदारांना 5:30 नंतरही मतदान करू न दिल्यानं राडा झाला। वॉर्ड क्रमांक 19 मधील पेल्हार जिल्हा परिषदेत हा प्रकार घडला। दिवसभरात 5 ते 6 वेळा ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यानं अनेक मतदारांचं मतदान हे शिल्लक होतं। मतदार रांगेत असतानाही 5:30 वाजता मतदान प्रक्रिया बंद केल्यानं मतदारांनी संताप व्यक्त केला। सोलापूरमधून बातमी आहे। सोलापूरच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये 1.5 तास ईव्हीएम बंद होतं। शुक्रवार पेठ परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडला। यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला। मतदारांचा मोठा खोळंबाही झाला। दरम्यान प्रशासकीय यंत्रणेनं मतदान प्रक्रिया ही बिघाड दुरुस्त करून पूर्ववत केली। मीरा भाईंदरमधील मतदान केंद्रावर देखील ईव्हीएम बंद पडल्याचा प्रकार घडला। तांत्रिक बिघाड आलेला होता आणि तासाभरानंतर ईव्हीएम मधील बिघाड हा दुरुस्त करण्यात आला। मीरा भाईंदरमधील इंद्रलोक तपोवन विद्यालयामध्ये हा सगळा प्रकार घडला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।